म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होतीये, तर अत्यल्प गटातील घरांची संख्या कमी होते। त्यामुळे अत्यल्प गटामध्ये प्रचंड नाराजी असून घरांना कमी प्रतिसाद मिळतोय। प्रत्येक बेघराला 5 वर्षात घर देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत ग्वाही दिली। महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालं असून घरांसाठी 9000 कोटी मिळाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचं शक्य तेवढं पालन करा, असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत। तर अधिकाऱ्यांनी एकाच वाहनाचा वापर करावा, असं देखील आयुक्तांनी स्पष्ट केलं। निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महापालिकेतील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती न केलेल्या शिक्षकांनाही निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी हजर न राहिल्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं। त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे। येत्या दिवाळीपूर्वी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे। आता प्रकल्पाचं 80% काम पूर्ण झालं असून लवकरच प्रकल्प कार्यान्वित होणार आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनानं डास प्रतिबंधक योजनांची आखणी केली आहे। तर डासांच्या उत्पत्ती स्थानांच्या ठिकाणी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असेही निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले। बदलापूर शहरातील बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात आता नगरपालिका प्रशासन आक्रमक झालेलं आहे। अधिकृत जागेवरच मच्छी विक्री करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाने दिलेत। मात्र मच्छी विक्रेत्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी घेतली आहे। त्यामुळे बदलापुरात मच्छी विक्रेत्यांवरनं शिवसेना आणि भाजप आमने सामने आले। मोरबे पाईपलाईनच्या देखभालीनंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा नवी मुंबई महापालिकेनं केला। तरीही नवी मुंबईतील रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। कमी दाबाने पाणीपुरवठा आणि काही ठिकाणी अजिबात पाणी मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकावरील कामानिमित्त आज मध्यरात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकच्या कालावधीत नायगाव स्थानकावरील पादचारी पुलाच्या तळ्यांची उभारणी केली जाणार आहे। त्यामुळे लोकल सेवांसह काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। तर पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही। मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे। तर हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाईल। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेनं पनवेल आणि सावंतवाडी दरम्यान 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या। सुट्यांच्या काळात प्रवाशांची मागणी वाढल्यामुळे हा निर्णय घेतलाय। या अतिरिक्त सेवांमध्ये पनवेल आणि सावंतवाडी रोड दरम्यान 8 साप्ताहिक विशेष गाड्या आणि पनवेल आणि मडगाव दरम्यान 2 विशेष गाड्यांचा समावेश आहे। मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे नवी मुंबईकर प्रवाशांचे हाल होत आहेत। मात्र आता सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानकं मध्य रेल्वेकडे हस्तांतरण करण्याचे रेल्वे प्रशासनानं मान्य केले। त्यामुळे नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर होणार आहे। मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया ही प्रवासी जलवाहतूक 26 मे ते 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रवासी जलवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते अलिबागमधील मांडव्या दरम्यान जलप्रवासी वाहतूक केली जाते। भारताच्या आगामी डिजिटल जनगणनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना स्पष्ट इशारा दिला। जनगणनेदरम्यान माहिती देण्यास नकार देणं किंवा खोटी माहिती पुरवणं हा कायदेशीर गुन्हा आहे। त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं। देशातील प्रत्येक खेड्याला दूरसंचार प्रणालीद्वारे जोडण्याचं केंद्र सरकारचं ध्येय असतानाच सायबर गुन्हे रोखण्याचं आव्हान देखील मोठं आहे। त्याअंतर्गत वर्षभरात तब्बल 2.5 कोटी सिम कार्ड ब्लॉक करण्यात आले। केंद्रीय दूरसंचार विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी ही माहिती दिली आहे। विमानांच्या तिकीट दरात काही प्रमाणात सुसूत्रता आणण्याची गरज आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। तर प्रवाशांना दिलासा देण्याचे निर्देश देखील केंद्र सरकारला दिले आहेत।
देशात बेरोजगारी चिंतेचा विषय बनत चाललाय. देशामधील बेरोजगारीच्या दरानं गेल्या काही 6 महिन्यातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. एप्रिल 2024 मध्ये बेरोजगारीचा दर 5.2% नोंदवला गेला, अशी माहिती नियतकालिक श्रमबल सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालातनं पटलावर आली आहे. नवी मुंबईतील नेरूळमधील श्री शनेश्वर मंदिरात हजारो भक्तांनी गर्दी केली. शनी जयंतीनिमित्त शनेश्वर मंदिरात दाखल होत आहेत, तर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं. समाजातील काही बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात, अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली. एका वकिलाच्या याचिकेवर ताशेरे ओढताना सरन्यायाधीशांनी व्यवस्थेवर हल्ला चढवणारे परजीवींसारखे असल्याचं म्हटलं. बेरोजगारांमधील काही माध्यमं समाज माध्यमात जातात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करतात, असं देखील निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं आहे. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरांची ओळख नसून ती मानवी अस्तित्वाशी संबंधित बाब आहे, असं नमूद करत सर्वोच्च न्यायालयानं मातृभाषेतनं शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. भाषेच्या प्रश्नावर सुनावणी करताना न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं, मुलांना त्यांच्या समजणाऱ्या भाषेत शिक्षण मिळणं हा केवळ शैक्षणिक किंवा प्रशासकीय विषय नाही आहे, तर तो त्यांच्या अस्तित्वाशी निगडीत मूलभूत अधिकार आहे. अकरावी प्रवेशापाठोपाठ आता ITI प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार 21 मे पासून सकाळी 11 वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईच्या भायखळा येथील राणीच्या बागेत लवकरच सिंह गर्जना ऐकू येणार आहे. राणीच्या बागेत गुजरातमधनं सिंहांची जोडी येणार आहे. सिंहाची जोडी देण्यास गुजरात सरकारनं मंजुरी दिलेली आहे. 4 ते 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राणीच्या बागेत सिंह येणार आहे. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये फ्लेमिंग पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे. NRI कॉम्प्लेक्समधील खाडी परिसरात फ्लेमिंगो दाखल झाले, त्यामुळं सध्या खाडी परिसरात मनमोहक दृश्य आहे. बदलापूर जवळच्या 12वी डॅम धरणाच्या बाजूला असलेल्या फार्म हाऊसमध्ये 9 फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळला. सर्पमित्रांनी घटनास्थळी जाऊन अजगराला रेस्क्यू केलं. उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडला. बदलापूरच्या खरवई परिसरातनं मोठ्या प्रमाणात शहराचं आणि MIDC मधील सांडपाणी नदीत सोडलं जात असल्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होती. उल्हास नदीतून अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा होतो, मात्र नदीच्या प्रदूषणात भर पडल्यानं पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेकडून 15 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या कपातीच्या काळात मुंबईतील काही भागात पाणी समस्या जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेकडून दक्षता बाळगली जाते. मुंबईकरांना दिवसा कडक उन्हाचा आणि रात्री प्रचंड उकाड्याचा दुहेरी फटका बसतो. दिवसभर 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणारा पारा आणि रात्रीही न कमी होणारं तापमान यामुळे शरीराला विश्रांती मिळेनाशी झाली आहे. उष्णतेबरोबरच दमट हवेमुळे बेचैनी आणि झोप न लागण्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुढील आठवड्यातील शुक्रवारी हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला. या दरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. म्हणूनच काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. मे महिन्याच्या कडक उन्हासोबत आता भाजीपाल्याच्या दरानं देखील सर्वसामान्यांना घाम फुटला. उन्हाळ्यात अनेक भागात पाण्याची कमतरता निर्माण होत असल्यानं भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झालाय. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटलेली आहे. मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला. एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेनं 4,96,000 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत मध्य रेल्वे प्रशासनानं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल 40 कोटींचा दंड वसूल केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं इंधन बचतीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील 2 दिवस नवीन प्रकरणांची सुनावणी पूर्णपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. राज्यातली विद्यापीठं महाविद्यालयांना इंधन बचतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी वस्तूंना प्राधान्य आणि परदेश दौऱ्यांवर मर्यादा ही शिक्षण विभागाकडून राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांवर घालण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेल क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पेट्रोलच्या निर्यातीवर 3 रुपये प्रति लिटरचा विंडफॉल टॅक्स लावण्यात आलाय. तर डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल अर्थात ATFच्या निर्यात शुल्कात लक्षणीय कपात करण्यात आली आहे.
देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केल्यानंतर आता त्याचा फटका ॲप आधारित डिलिव्हरी सेवांना बसलाय. या वाढत्या इंधन दरांविरोधात गिग आणि प्लॅटफॉर्म सेवा कामगार संघटनेनं देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली.